14 जानेवारी 1761 मकर संक्रांती दिवशी लढाईचा दिवस ठरला. त्या दिवशी छावणीत संक्रांत आहे म्हणून लोकांना तिळगुळ वाटले गेले. एकमेकांच्या गळाभेटीने छावणीच्या दिवसाची सुरुवात झाली. तसं जेवढं अन्न छावणीत शिल्लक होतं ते सर्वांनी म्हणजे सैनिकांनी व सरदारांनी रामप्रहारात न्याहारीला खाऊन घेतलं. तसा जेवढा चारा जनावरांना शिल्लक होता तेवढा सगळा चारा त्यांना खायला टाकण्यात आला. जणू तेव्हाही तोच आत्मविश्वास होता की आम्ही हारू शकत नाही, आम्ही आजही जिंकणार. तशी अगदी पहाटेपासूनच युद्धाची लगबग सुरू झाली होती. काही अंतरावर असल्या तरी समोरासमोरच दोन्ही फौजाचं सैन्य असल्याने एकमेकांच्या फौजांच्या हालचाली अप्रत्यक्षरित्या समजत होत्या. अब्दालीला मात्र जास्तच उत्सुकता लागल्याने मराठ्यांच्या फौजांच्या सर्व घडामोडीवर त्याचं बारीक लक्ष होतं, कारण त्याची गाठ आता कोणतंच युद्ध न हरणाऱ्या मराठ्यांशी होती. रचना अशी होती की रणभूमीत मध्यभागी सदाशिवराव भाऊ व विश्वासराव होते. त्यांच्या डाव्या बाजूला शिंदे आणि होळकर हे मातब्बर सरदार होते. त्यांच्याच बाजूला गोलाकार मराठ्यांचे इतर सर्व सैन्य होते व सरदार होते. उजव्या बाजूला इब्राहिम खान गार्दींचा तोफखाना होता. त्यांच्या बाजूला सैन्याच्या पाठीमागे म्हणजे सर्वांच्या मागे बाजार भुणगे, व्यापारी व मराठी सरदारांचे कुटुंब कबिले होते. तसेच समोरच अब्दालीचं सैन्य होतं. त्याने आपल्या सैन्याची अशी रचना केली होती की त्याचा तोफखाना सर्वात आधी होता. त्याच्या मागे बाकीच्या हिंदुस्थानी फौजा होत्या व त्याच्या मागे बाकीच्या पठाणी फौजा होत्या. या सर्वापासून अब्दाली आपलं राखीव सैन्य व हातात दुर्बीण घेऊन लांब उभा होता. तो दुर्बिणीने सगळं युद्ध न्याहाळत होता. या सर्वांमागे पठाणांचा जनानखाना होता. जर पराभव झालाच तर पळून जाण्यासाठी त्याने आपली सोय आधीच केली होती. तसं हळूहळू दोन्ही बाजूचं सैन्य एकमेकांसमोर जमू लागलं. काही वेळात सैन्यांच्या हालचाली वाढू लागल्या. तेव्हा 9 वाजता प्रत्यक्षात युद्धाला सुरुवात झाली. पहिली सलामी दिली गार्दींच्या तोफांनी. त्यातच हर हर महादेवाची गर्जनाने पानिपतचा रणसंग्राम व अब्दालीही हादरला. पण गार्द्यांच्या तोफांचा मारा अब्दालीच्या सैन्याच्या मागे होऊ लागला व सैन्य पुढं राहिलं. तसं 1 तास चालू होतं. तेव्हा इब्राहिम खानच्या लक्षात आलं तोफांचे गोळे बिनकामाचे वायाला जात आहेत. तसं इब्राहिम खान यांनी डाव्या बाजूने बंदूकधारी आत बोलवले. तेव्हा बंदूकधाऱ्यांचे निशाणे अब्दालीच्या सैन्याला बरोबर भेदू लागले. त्यावेळी मात्र अब्दालीच्या उजव्या बाजूचं सैन्य धारातीर्थी पडू लागलं. तेव्हा लगेच भाऊंनी व विश्वासरावांनी मधल्या सैन्याचं बरोबर समोरील तुकडीला चांगलंच घेरलं. त्याचवेळी अब्दालीच्या वजीराचा मुलगा धारातीर्थी पडला. भाऊंचा हा हल्ला इतका जबरदस्त होता की अब्दालीचं सैन्य मैदान सोडून पळू लागलं. एवढं घमासान युद्ध भाऊंच्या तुकडीने त्यावेळी केलं. त्याचंच वर्णन परत अब्दालीने नानासाहेबांना लिहिलेल्या आपल्या पत्रात केलं होतं. परंतु भाऊंच्या उजव्या बाजूला असलेले शिंदे व होळकरांच्या सैन्याच्या तुकडीत समोर असलेल्या रोहिल्यांच्या सैन्यात जवळपास 5 किलोमीटरचं अंतर होतं. त्यामुळे तिथं म्हणावं अशा हालचाली होत नव्हत्या. तेव्हा तिकडे नजीब खानने पहल केली व शिंदे होळकरांवर त्यावेळी रोहिले व नजीब खान भारी पडले. त्याचवेळी नजीबच्या हालचाली एवढ्या वेगवान होत्या की त्यावेळी तिथे सर्वत्र धुराळा उडला गेला व त्याचाच फायदा त्याने घेतला. आपले घोडेस्वार त्याने पायदळात बदलले. सर्व सैन्य त्याने घोड्यावरून उतरवलं व धुळीच्या लोटातच मराठ्यांच्या सैन्यात घुसवलं. ही गोष्ट कोणाच्याही लवकर लक्षात आली नाही. तसं दुपार होत आली व मधल्या व डाव्या बाजूवर व मधल्या भाऊंच्या बाजूने अब्दाली सैन्य अक्षरशः घाबरलं व मैदानातून पळू लागलं. भाऊंच्या व इब्राहिम खानच्या सैन्यानं अब्दालीच्या सैन्याला जवळजवळ पराजयाकडेच नेलं होतं. अब्दालीला आता चिंता वाटू लागली आपण हारतोय त्याची, पण तो अजूनही हिंमत हारला नव्हता. तसं पळणाऱ्या सैन्याचा अब्दालीने आधीच बंदोबस्त केला होता. तसं असेही मरणार व पळून गेलो तरी अब्दाली सोडणार नाही या भीतीने त्याचं सैन्य पुन्हा मैदानाकडे धावलं. असं म्हणतात ना, विनाशकाली विपरीत बुद्धी. गार्दीच्या मागे दामाजी व विठ्ठल शिंदे सैन्याची एक तुकडी राखीव उभी केली होती. त्यांनी भाऊ म्हणतील तेव्हाच हल्ला करायचा होता, पण गार्दींच्या सैन्यावर जणू आवेश तयार झाला. त्यांनी कोणताच विचार न करता मध्येच घुसून हमला केला. ते नेमके आले गार्दींच्या तोफखान्यासमोर. तेव्हा गार्द्यांना आपला तोफखाना बंद करावा लागला, कारण आपलंच सैन्य आपल्या तोफांच्या पुढे येऊन थांबलं होतं. तेव्हा गार्दींच्या लक्षात येईपर्यंत उशीर झाला व अब्दालीच्या सैन्याने दामाजी शिंदेच्या तुकडीला नेस्तानाबूत केलं. त्याचवेळी भाऊ व गार्द्यांच्या सैन्यात खूप मोठं अंतर पडलं.
त्यामुळे युद्धाचं पारडं त्याचवेळी फिरलं. 5 तास चाललेलं युद्ध त्यावेळी शेवटच्या एका तासात अब्दालीने डोकं चालवून आपली राखीव तुकडी मैदानात उतरवली. कारण मराठ्यांची थकलेली अवस्था, मध्येच शिंदेंची राखीव तुकडीने केलेली चूक मराठ्यांना चांगलीच भोवली. अब्दालीच्या सैन्याने मराठीच्या डाव्या बाजूने घेरलं. त्यात आदभाऊ व विश्वासराव व गारद्यांचं सैन्य फसलं. असं करत मराठ्यांचं सैन्य हळूहळू विखरलं गेलं. चारही बाजूने अब्दालीच्या सैन्याने मराठ्यांना घेरलं. त्यातच होळकर व महादजी शिंदे दिल्लीच्या दिशेने वाट दिसेल तिकडे फिरू लागले. जनकोजी शिंदे, शमशेर बहादूर हे युद्धात गंभीर जखमी झाले व नंतर मृत्यू पावले. तसंच 4 वाजत आले व एक मोठी दुर्घटना घडली. त्याने मराठ्यांचा पराभव पक्का केला. एकीकडे इब्राहिम खान गार्दी पकडले गेले व दुसरीकडे त्याचवेळी विश्वासरावांना गोळी लागली व ते भाऊंनी पाहिले व विश्वासरावांचा मृतदेह अंबारीत एका कपड्यात झाकून ठेवला. तेव्हा विश्वासराव पडलेले पाहून त्यांचा राग अनावर झाला. भाऊंचा राग अनावर झाला. त्याच जोशात भाऊ 200-400 सैन्य बरोबर घेऊन पठाणांच्या सैन्यावर तुटून पडले. ते दिसेनासे झाले. आपले दोन्ही सरदार दिसेनात हे पाहून मराठ्यांचे सैन्य बावरलं व युद्ध मैदान सोडून पळू लागलं. तसा पळून जाणाऱ्या मराठ्यांवर पठाणांनी जोरदार हल्ला केला. त्यात व्यापारी, बाजार बुणगे व स्त्रिया व मुले यांची मुंडकी उडवण्यात आली. त्यांना लुटलं गेलं. पठाण दिसेन त्याच्या कत्तल करत सुटले. म्हणतात ना, क्षणापुरती रणांगणावर लढणाऱ्या मराठ्यांच्या मुंडक्यांच्या 32 राशी रणांगणावरच लागल्या होत्या. पानिपतच्या भूमीच्या मातीत 80,000 मराठी सैन्याचा रक्ताचा अभिषेक झाला. 1.5 लाख मराठ्यांच्या कत्ली झाल्या. त्यांच्या आर्त किंकाळ्यांनी अख्खं पानिपत शहर हादरून गेलं. ही पानिपतच्या रणांगणावरची लढाई इतिहासातील न भूतो न भविष्यती लढाई झाली. याच पानिपतच्या मैदानाच्या मध्यवर्ती भागात मराठ्यांच्या पराक्रमाची आठवण म्हणून हरियाणा सरकारने एक मोठे स्मारक उभारले आहे. त्याला काला आंब असे म्हणतात. या मैदानावरील युद्धाच्या वेळी त्या काळात काळ्या आंब्याचे झाड तिथं होते. त्या झाडाची त्याची आठवण म्हणून हे नाव त्या स्मारकाला देण्यात आलं आहे. या पानिपतच्या युद्धाच्या पराभवामुळे मराठ्यांचे नुकसान झाले ते म्हणजे मराठ्यांची दिल्लीवरची वर्चस्व कमी झालं. निजाम पुन्हा प्रबळ झाला व हे होऊनही सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ज्या क्षणाची इंग्रज वाट पाहत होते त्या इंग्रजी सत्तेचा उदय झाला. पानिपतच्या युद्धात मराठ्यांचे नव्हे तर मराठ्यांच्या युद्धनीतीचा, युद्धशास्त्राचा पराभव झाला. जय हिंद, जय महाराष्ट्र.